नागझरी ग्रामविकास संस्था नागझरी यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटोदा छत्रपती संभाजीनगर या गावचे माजी सरपंच आणि 2 वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते झालेले भास्करराव पेरे पाटील या ठिकाणी आलेले आहेत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या गावचे दैवत दोंडीराम पाटलोजी भोसले उर्फ डीपी भोसले आणि समाजसेवक एकनाथ श्रीपती भोसले यांच्या फोटोला या ठिकाणी हार घालून आणि दीप प्रज्वलन करून या ठिकाणी सुरुवात करावी अशी विनंती करतो। फोटो घेतात चालू ठेव क्या चालूच ठेवा चालू। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि तानसूर दोंडीराम पाटलोजी भोसले उर्फ डीपी भोसले आणि समाजसेवक आमचे आजोबा एकनाथ श्रीपती भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आणि दीप प्रज्वलन केलं जात आहे। तरी विनंती आहे सगळ्यांना या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं ग्रामसेवकांना भेटण्यासाठी। या ठिकाणी भास्करराव पेरे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी चक्रधर मोरे अशोक नाना आणि आबा भोसले फौजी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं। रामदास भोसले यावरती या। नागझरी ग्रामविकास संस्थेच्या वतीनं भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच या ठिकाणी भास्करराव पेरे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी नागझरी ग्रामविकास संस्थेच्या वतीनं स्वागत होत आहे। स्वागत होत आहे। यानंतर 2 नागझरी गावासाठी गेल्या 50 वर्षात अत्यंत तळमळीनं काम केलेले या गावचे माजी सरपंच आणि प्रत्येक कामामध्ये हिरिरीनं भाग घेणारे आणि पाणी फाउंडेशनमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेले RR फडतरे यांचा सन्मान मानपत्र देऊन या ठिकाणी पेरे पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय। त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। तात्या मामांचा सत्कार होत आहे। मामांनी खूप मोठं काम केलं नागझरीसाठी, यामुळं आदर्श सरपंच पेरे पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय। दुसरा सत्कार पाणी फाउंडेशन चळवळीमध्ये इतकं काम केलं एका व्यक्तीनं, प्रत्येक ओढं ओढं पिंजून काढले आणि अशामध्ये त्या माणसाला डोळ्याला इजा झाली का तर गावाला पाणी मिळावं आणि पाणी फाउंडेशनचं काम चांगलं व्हावं असे आपले शंकर लक्ष्मण भोसले यांचा सत्कार या ठिकाणी पेरे पाटील साहेबांच्या हस्ते होतोय। गावच्या वतीनं मानपत्र देऊन मानपत्र आणि बुके देऊन यानंतर आपल्या गावचे ग्रामसेवक श्रीकांत गमरे साहेब यांनी अत्यंत चांगलं काम करत या स्वच्छता अभियानाच्या चळवळीसाठी मोठी बळकटी दिली। या निमित्त पेरे पाटील साहेबांनी त्यांचा सन्मान करावा। शाल, बुके आणि श्रीफळ गमरे साहेबांनी
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना राबवून अत्यंत चांगलं काम, नागझरीसाठी अवघड असणारं काम हे गमरे साहेब सोपं करतात आणि या निमित्त त्यांचा सत्कार केला जातोय. ग्रामसेवक साहेबांचा सत्कार झालेला आहे. पेरे पाटील साहेब, आमच्या गावातील 250 मुलं परदेशात आहेत आमच्या गावातील, आणि उद्योजक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर देशभरात काम करत आहेत, देशात नव्हे देशाच्या बाहेर काम करत आहेत. 2 नावं खूप महत्त्वाची आमच्यासाठी आणि आदर्श आहेत की ज्या व्यक्तीनं बँकॉक थायलंडमध्ये जाऊन खूप मोठं विश्व निर्माण केलेलं आहे उद्योग विश्वामध्ये. मी स्वतः गेलेलो थायलंड आणि बँकॉकला, अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि सामाजिक सेवेमध्ये सुद्धा त्यांचं नेहमी पाठबळ असतं. असं दौलत किसन भोसले, उद्योजक, बँकॉक थायलंड. मात्र ज्या व्यक्तीनं या नागझरीच्या मातीत गुरं राखण्याचं सुद्धा काम केलं, शेतात सगळं काम केलं आणि आज देशभरात नावलौकिक मिळालं, असं दौलत यांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा अशी एक आमची इच्छा आहे. मामा याने दौलत भोसलेंचं काम काय आहे? जो माणूस बँकॉकला जाईल त्यांच्या ते जाऊन जळ बघून या. कोण कोण गेलं तुम्ही गेला? यानंतर दुसरा आणि शेवटचा सत्कार आहे तो म्हणजे राजेंद्र गंगाराम भोसले. पेरे पाटील साहेब, आमच्यातला दुसरा एक हिरा असा आहे की या हिऱ्यानं 12 देशामध्ये व्यवसाय वाढवलेला आहे. स्वतःचा व्यवसाय 12 देशामध्ये वाढवलेला आहे. ते राजेंद्र गंगाराम भोसले अत्यंत विनम्र आणि तितकंच सामाजिक सेवेचं भान असलेलं व्यक्तिमत्व, प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य. आमची नागझरीची व्यक्ती ही देशात कमी असते, परदेशातच जास्त फिरत असते. आता परवा चीनला निघालेत, त्यामुळं 12 देशात असलेलं हे व्यक्तिमत्व. याचबरोबर जगन्नाथ एकनाथ भोसले, ते आज येऊ शकले नाहीत, मात्र त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य असतं. पेरे पाटील साहेब, आमच्या गावाला खूप मोठी परंपरा आहे. आता जी पाठीमागं तुम्ही पालखी पाहताय, या पालखीची 400 वर्षांची परंपरा आहे. मी ज्यावेळी 22 वर्षापासून पत्रकारिता करत असल्यापासून जिल्ह्यात फिरतो, राज्यात फिरतो, मात्र अशी पालखी दुसऱ्या कुठंही नाही, तुमच्या औरंगाबादमध्ये सुद्धा नाही. मात्र खूप मोठं महात्म्य श्री सिद्धनाथ, श्री ज्योतिर्लिंग आणि जोगेश्वरी माता यांचं आम्हाला खूप कृपाशीर्वाद लागलेला आहे. मात्र आमचं एक दुर्दैव असं आहे, आमचं गाव हे चारी बाजूने डोंगर आणि कप बशीसारखं आहे, यामुळं पाण्याचे दुर्भिक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर बंडू शेठ या ठिकाणी यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभत असते. या श्रमदान चळवळीला, नागझरी ग्रामविकास संस्थेच्या चळवळीला 2 वर्ष पूर्ण झाली. गाव सगळं स्वच्छ करणं आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी राबवणं हे त्यांचं प्रमुख, यामध्ये आरोग्य असेल, वृक्षारोपण असेल आणि स्वच्छता असेल. आता गावातनं जर फिरला तर कुठंही तुम्हाला एक पाकिट सुद्धा दिसणार नाही कुठल्या कशाचं. आता फक्त काय झालंय, दुकानी बाहेरची दुकान आल्यामुळे थोडंफार ही झालं, मात्र पूर्ण क्लीन गाव आमचं गाव आहे. याचबरोबर 200 टन कचरा या 100 आठवड्यात या सर्व लोकांनी 60 ते 70 लोकांनी उचललेला आहे. हे रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टीचं. आमच्या गावाला 75 वर्षापासूनची श्रमदानाची चळवळचा इतिहास आहे. पाठीमागं मंदिराचा कळस सुद्धा श्रमदानातून केला. आमचे आजोबा आणि DP भोसले ते त्यावेळीच ते पासून करतायत. आणि गावातील रस्ते सुद्धा हे श्रमदानातून झाले. याचबरोबर आमच्या कोरेगाव तालुक्यात पहिली लाईट आमच्या गावात आली, म्हणजे कोरेगाव शहरानंतर ग्रामीण भागातली त्यावेळी लाईट पहिली आमच्याकडे पोलला पडले. डांबरीकरण पहिलं त्यावेळी, म्हणजे आमच्या तालुक्यातलं सांगतोय, त्यावेळी आमच्याकडं आलं. किती वर्षापूर्वी? साधारणतः 47, 48, 50 सालचा कालावधी असेल. याचबरोबर आमच्या गावाला यशवंतराव चव्हाण साहेब आणि कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी येऊन भेटून गेले. आमचं गाव जरी एका बाजूला जरी असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळं गाव म्हणून या ठिकाणी आमचं हे प्रचित आहे.
याचबरोबर दुसरा एक पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू झाली 2017 साली. पेरे पाटील साहेब, सांगायला अभिमान वाटतो, तुमच्या उजव्या बाजूला जी माणूस बसलाय ना, तो आमचा खरं तर सोनं आहे आमच्या गावचं. या माणसानं स्वतः हातात फावडा आणि गमेलं घेतलं. सुरुवातीला एकटा या वड्यात काम करत होते. बघता बघता 1 मे 2017 साली तब्बल 2300 लोक, त्याचे सगळे लोक हजर होते बघा श्रमदानासाठी. हा रेकॉर्ड झालं आणि याची नोंद शासनानं घेतली त्यावेळी 2017 साली सुद्धा श्रमदानाची. ही चळवळ आमची सुरू आहे. एकंदरीतच काय तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं योगदान या गावानं, आमच्या गावानं महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आहे. टी.पी. भोसले आणि एकनाथ भोसले यांच्यासारख्या महान व्यक्तींनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर असं एकंदरीत आमच्या गावचं हे पार्श्वभूमी आहे. तर हे तुम्ही तुमच्या भाषणात सांगालच, मात्र गावाविषयी माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मात्र आपण आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून स्वावलंबी ग्रामपंचायत आणि चळवळ ग्रामविकासाची या व्याख्यानाला आपण सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नागझरी नगरीमध्ये जो आपला वार्षिक सोहळा असतो 4 दिवसाचा श्रीनाथ शिवराचा, त्या निमित्ताने आजचा हा योग जुळून आणला. मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत व या नागझरी ग्रामविकास संस्थेचे मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शेने पावन झालेल्या या परिसरात माझ्यासारख्याला येऊन 2 शब्द बोलण्याचं भाग्य मिळतं. यापेक्षा जीवनात आणखीन काय मोठं असायला पाहिजे असं मला वाटत नाही. मी अनेक गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये अनेक वेळेस आलेलो आहे. लोक बोलवतात, लोकाला असं वाटतं या माणसाला आपल्या गावात नेल्यावर आपल्या गावात पण काही बदल होईल या आशेने लोक बोलवतात. पण मी गेल्याने बदल होईल ही कल्पना मुळात खोटी आहे. कारण जे बी काही करायचं ते त्या गाववाल्याला करायचं, हे गाववाल्याने केलं पाहिजे. आम्ही एक फक्त निमित्त आहे आणि 2 शब्द बोलून सांगून मोकळं होऊ, पण करणं शेवटी त्या गावालाच आहे की जे बी काय करायचं ते. या अगोदर देखील 5-7 वर्षापूर्वी पाणी फाउंडेशनमध्ये गावाने चांगलं काम केलं मला माहीत झालं आणि तेव्हापासून परिसराला पाणी पण चांगलं उपलब्ध आहे. अशाच गोष्टी आहे, गावाने ठरवलं तर काहीही होऊ शकतं आणि आपापल्या गावाने आपापले गावं चांगले झाले पाहिजे, स्वच्छ सुंदर झाले पाहिजे, माणूस सुखी झाला पाहिजे, या भावनेनं काम केलं पाहिजे. त्या गावामध्ये, त्या गावाने मला 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष मला काम करायची संधी मिळाली, सलग 25 वर्ष. आणि 25 वर्ष मला हातात मिळाल्यामुळं मला अनेक गोष्टी करता आल्या. आणि त्या 25 वर्षात माझ्या काही लक्षात आलं. काय लक्षात आलं? सगळ्यात मोठं जर मला काय कळलं असेल तर माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज आपले वाडवडील, आजोबा पंजोबा किती वर्ष जगायचे? 80, 90, 100. आणि आता आपण 60, 65. मग आपलं 40 कुठे गेलं? कुणी खाल्लं? कशानं कमी झालं? याच्यावर मला असं वाटतं आता जास्त विचार करणं गरजेचं आहे.
विकास विकास म्हणजे काय? तुम्ही रोड केला म्हणजे विकास झालं, घर बांधलं म्हणजे विकास झालं, कपडे घेतले म्हणजे विकास झाला, असं नाही होत. हे सगळं तर आपल्याला करायचंच आहे, पण माणूसच जगणार नसेल तर मग हे करून काय उपयोग आहे? मग का मरू राहिला माणूस लवकर? याला कोण जिम्मेदार आहे? माझ्या काही लक्षात आलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो, 5-7. तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही आणखीन करा. मी एक 6-7 कामं सांगतो तुम्हाला, ते करा. जर तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर नीट लक्ष देऊन ऐका. या कार्यक्रमाला आपल्या इथले सुपुत्र अनेक जे काही बाहेर राहते उद्योगधंद्याच्या निमित्तानं, योगायोगाने यात्रेच्या निमित्तानं ते आपल्या इथं आता आलेले, त्यांनी जग पाहिलं. आणि जग पाहणाऱ्या माणसाला हे सगळं कळतंय काय चाललं ते. मी पण आतापर्यंत 25 देशात गेलोय बाहेर. फक्त मी उद्योगाला नाही गेलो, मी पाहायला गेलो, पण जग पाहिलंय मी. आज पण जपानमध्ये, रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतोय. आणि आपण 50-60 मध्ये चाललो. मग उद्या आपल्या नातायचं पोरायचं काय होईल? इथे 20 आणि 25 मध्येच जातील. आणि होऊ शकतं, याला काय अवघड नाही. म्हणून नागझरीच्या लोकांना माझी विनंती आहे, मी एक 5-7 गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या लक्षात ठेवा, त्याच्यावर काम करा. तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही करा. पहिलं काम आहे पाणी चांगलं प्या, पाणी स्वच्छ प्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, फळाचे. तिसरं काम आहे गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई. आत्ता केला एक जणांचा सत्कार, कचरा उचलते म्हणून. चौथं काम आहे बाहेरचं खायचं नाही, गावातलंच खायचं, माहितीतलं खायचं, ओळखीचं खायचं. बाहेर भेसळ आहे. पाचवं एक काम आहे मुलांना शिक्षण द्या, संस्कार द्या, संस्कार. सहावं एक काम सांगतो, म्हाताऱ्या माणसाला जीव लावा. गावात म्हातारे असते ना, त्यांच्या संग गोड बोला, जीव लावा. बाबा काय चाललं, चहा घेता का, जेवण केलं का, असं बोला त्यांच्याशी, त्यांना मदत करा. सातवं एक काम आहे, ते जरा अवघड आहे. पहिले मी सांगायचो, पण आता कोणतंच गाव ऐकत नाही म्हणून मी सांगत नाही, बंद केलं सांगणं. आणि कोणतंच गाव ऐकत नाही, मग ते सांगायचं कशाला? असं काय वाटतं तुम्हाला? नाही, माई शपथ कोणतंच गाव ऐकत नाही, मग सांगून उपयोग काय त्याचा? असं का हो नागझरीचे लोक प्रयत्न करतात. महिला मंडळ, माझा आवाज येतो का? महिला मंडळ बोलत नाही, माझा आवाज येतो का? मोकळं बोलायचं आहे, गप्पा हाणायचं आहे आपल्याला, आवाज येतो? बोलत नाही महिला, ते बघा बरं, धरून मानल्या आणि बसल्या अशा. सांगू का सातवं काम जरा अवघड आहे, करतान का? ते सातवं काम असं आहे, जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं नाही. बघा किती लोकांना जमतं ते. का लोक दुसऱ्यावर जळते मला कळतच नाही. माणूस एवढा हलकट झाला, माणसावरच जळतो. 84 लाख जीव आहे जगामध्ये, दुसरं कोणावर जळत नाही तो माणूस. पण आता चांगलं पाणी प्या म्हणजे काय करा? किंवा एक माणसाने चांगलं पाणी कुठून आणा? म्हणून ग्रामपंचायतचा जन्म झाला. ग्रामपंचायतने काय करायचं ते एक माणूस करू शकत नाही, म्हणून ग्रामपंचायतने करायचं असा हा विषय. आणि हे काम आत्ता का करायची गरज पडली? कारण नाश आपण केला, म्हणून दुरुस्त आपल्याला करायचं.
पाण्यात पाणी सोडलं, कारखान्याचं ड्रेनेजचं पाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं, पिकावर जे औषधं खतं मारतो आपण ते पण पाण्यात जातं, पाणी खराब झालं. मेलेला माणूस आहे ना, त्याची राख भरते ते पण पाण्यात टाकते. इकडे कुठे टाकते? पाण्यातच टाकते ना. मला सांगा, मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? होय काका, प्यायला चालते? मग पाण्यात टाकायला चालते? प्यायला जर चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी काय चालते ती? आमच्यातलं अज्ञान. कुणी म्हणून भाऊ आमची प्रथा आहे पहिल्यापासून चालत आली. ठीक आहे, काळानं रूप बदला. जे आज चांगलं आहे, जे जुनं चांगलं आहे ते ठेवा, ज्याची आता गरज नाही ते बदला. बदलायलाच पाहिजे. तुम्ही सांगा, 1 ग्राम राख घेतली, गिलासभर पाण्यात टाकली, एखाद्या बाईला प्यायला दिली, ती बाई तुझ्या नवऱ्याचं आहे, पेन का? मग तिच्या नवऱ्याचं पेत नाही तर लोकांच्या पाण्यात पोतभर कसं काय टाकते? प्रथा, काळानं रूप बदला. जे चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते सोडायलाच पाहिजे. आता प्रथा असली जरी, इथं एक ताई बसलेली दिसते मला. कितीला आहे का ताई तू पुढे बसलेली ती? हा, उभा राहा बरं, उभा राहा, उभा राहा. कितीला आहे? 10वीला? 12वीला? अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे. बैस 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 बैस. हे बघा, आता ही पोरगी 12वीला आहे, किती छान कपडे सुंदर दिसते नाही का? मी प्रथासाठी सांगितलं तुम्हाला. प्रथा आहे ना. मग खरं सांगा, तुम्ही सांगा, ही तुमच्या गावातली मुलगी आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, हिची आजी असे कपडे घालीत होती का? नाही. मग प्रथा बदलली की नाही? काळानुरूप तुम्ही बदलून घेतलं की नाही? चांगलं आहे ना. जे चांगलं आहे ते बदला, जे चांगलं नाही ते सोडून द्यायचं. पाणी स्वच्छ प्या, झाड भरपूर लावा, पण फळाचे लावा, फळाचे. ह्याच्या रिकाम्या जागा आहे ना या कडीला, हे इथे झाडच पाहिजे. जेवढी बॉर्डर आहे, जेवढे झाड लावता येईल, आणि ते पण फळाचे लावायचे. सीताफळ लावा, पेरू लावा. आता ही जागा, इथं काही झाड येत नाही का? येत. सीताफळ येईल, पेरू येईल, जांभळ येईल, नारळ येईल, लावा. आपला प्रॉब्लेम काय आहे? झाड लावू, पण फळ कोणा खायचं? तुम्हाला विश्वास बसणार नाही. माझ्या इथे यावर्षी गावात लावलेल्या, रस्त्याच्या कडेला लावलेल्या नारळाच्या झाडाला 1.5 लाख नारळ निघाले. 1.5 लाख. आणि विकले नाही, पोट्याने फोडून खाल्ले पोराने. विकत नाही. खाऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? आता इथं आलेले सीताफळ पोरं खाईन म्हणून जर आपण लावित नाही तर किती माणूस हलकट झाला पहा ना तुम्ही. लाज वाटायला पाहिजे. आपल्या लेकरांना फळ तोडून खाल्लं, आनंद व्हायला पाहिजे. मी एकदा एका गावात बोललो होतो, आपल्या लेकरांना खाऊ नये एवढा जर तुम्हाला राग आहे, मग त्या भानगडीतच कशाला गेली? काय गरज पडली होती त्याच्यापासून? कशाला कुठाने केलं एवढं? आपल्या लेकरांना फळं खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. झाडं लावा, फळाचे लावा. झाडाशिवाय पाऊस नाही. आत्ता जो पाऊस पडला हा समप्रमाणात पाऊस पडला नाही. काही ठिकाणी अचानक पडला, काही ठिकाणी लगेच नाही. म्हणून झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण जो श्वास घेतो हा झाडातून मिळतोय. एका माणसाला 4 झाडं लागते जगायला. 4 म्हणजे आपल्या घरापाशी 20 झाडं पाहिजे 5 माणसं धरले तर. एक कोरोना आलता ना. कोरोना म्हणजे काय? जिथं जिथं ऑक्सिजन नाही मिळाला तिथलं उखळलं. ज्याची रेंज गेली तो गेला.
रेंज जाते ती, ऑक्सिजन तिथे नाही, रेंज गेली. आणि हे कधी बी होऊ शकतं. झाडं लावा, भरपूर लावा, मुलांना शिकवा, संस्कार द्या. ती मुलगी 12वीला आहे म्हणे, मला एवढा आनंद झाला. खेड्यात काय झालं, पोट्टी शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही, पोरं शिकत नाही, फुगीर झाले, फुगीर. आणि पोरीला पाठीत नाही, ते वाईट आहे. मुलगी शिकलीच पाहिजे. शिक्षणाशिवाय जगात दुसरं काय नाही. शाहू महाराजांनी तेव्हा 1 रुपया दंड लावला होता पालकाला, जर पोरग शाळेत नाही पाठवलं तर. हे जे तुमचे रत्न आहे ना, हिरे, हे शिकले नसते तर बाहेर गेले असते का? गेले असते नाही. तुम्ही खरं सांगा, आज बी तुमच्या इथे माणसाला काय हजेरी आहे शेतात कामाला? 500. आणि यांना काय माहिती आहे का? मिनिटाला 500, मिनिटाला 500. आणि ते बी एसीत बसून. का बरं? शिक्षण आहे ना, शिक्षण आहे, संस्कार आहे, म्हणून शिका. तसंच महिलेचं आहे. आता ग्रामसेवक साहेबाला 2000 रुपये रोज आहे, मास्तरीन बाईला 2000 रुपये रोज. आमची बाई शेतात जाते 200-250 रुपये, उन्हात मरती. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, महिला हो, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही आज पोरीला शाळेत पाठीत नाही, तुमच्या मनात भीती आहे की पोरीला एकटं कुठं पाठवू. नका पाठवू. मी पण 5 पोरीचा बाप आहे, मला 5 पोरी आहे. 5 पोरी म्हणलं ना मला, तर पोरं माझ्याकडे पाहत राहते असे. अरे माझ्या नातीचे लग्न झाले, मी पंजोबा झालो, मी पंजोबा. काय झालो? त्याच्यामुळे माझ्याकडे पोरगी शिल्लक. तुम्ही तुमच्या पाहून घ्या. परेशान आहे पोट्टे, पोरीच भेटत नाही आणि भेटू बी नाही. हा ना, खरं भेटू नाही यांना. अरे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे ना पहिले. ते एका पोराने काय केलं, व्हिडिओ केला, व्हिडिओ. तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबाला पाठवलं, आमचं काहीतरी करा. आता ते काय घरकुल आहे का? एकनाथ शिंदे काय करीन काय? एकनाथ शिंदे असले काय, कोणी बी असलं काय, पोरगी कुठून देईन हो. म्हणून झालं गेलं, गंगेला नालं. इथून पुढे तरी मुलीला जन्माला येऊ द्या. हे काही मधले पिढीतले देऊ आपण रामदेव बाबाची हवली करून, पण निदान पुढं तरी पुढं तरी असा टाइम येऊ नये याच्यासाठी इथून पुढे काळजी घ्या. मुलीला जन्माला येऊ द्या. महिलाला माझी विनंती, आज तुम्हाला वाटतं पोरीला एकटं कसं पाठवू, आहे का नाही? नका पाठवू. पण उद्या 250-300 रुपये रोजानं ऊस खुरपायला एकटी जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का तिच्या संग? पण त्याच्यापेक्षा आज पाठा ना, आज शाळेत पाठा. तिथे शिक्षक आहे, आपले मास्तरीने, आणि आपल्या लेकरावर आपण शंका का घ्यायची? म्हणून आणि सगळे पोरं वाईटच असते असं नाही. त्याच्यासाठी मुलांना शिकू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, आमचे गाडगे बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हरिपाठात एक अभंग आहे शिक्षणाचा. आम्ही हरिपाठ म्हणतो पण आम्हाला हरिपाठ कळतच नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल ते बुद्धी, आणि बुद्धी कशाने येते? ती शिक्षणानं. म्हणून शिका. आमचे गाडगे बाबा तर काय सांगायचे, भांडे विका पण पुस्तकं घ्या. पण शिकायचं. गावात स्वच्छता ठेवायची, साफसफाई. आपल्याला स्वच्छता साफसफाई हे अजून कळलंच नाही. हे काय करायला पाहिजे हे बी कळलं नाही. लय अडाणी आपण अजून. जगलाय पुढे गेला. तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो स्वच्छतेच्या बाबतीत. आम्हाला ज्या शिकवल्या त्या
खरं सांगा, आपण जेवायच्या अगोदर हात धुतो, बरोबर आहे? हात जिथं धुतला तर जेवायला बसेपर्यंत कधी असं करतो ते लक्षात बी येत नाही. उद्यापासून ध्यान ठेवा. दुसरी एक गोष्ट, तुम्ही हात धुता, हात धुतल्यावर तुम्ही पुशिता कशाला? जुन्या कपड्याला. मग हात धुवून काय उपयोग झाला? कळलं का नाही कळलं? माणसं तरी टाळायला पुशिते. आता खाली मुंडकं घालून उपयोग नाही. पुशिता कुठं तुम्ही? तो कशाला पुशिता? महिला काय पुशिते? ध्यान माहिती. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे वल्ल्या हाताने जेवायचं, म्हणजे हात धुतल्यावर पुसायचेच नाही. आपल्या या क्षेत्रातल्या आमच्या गुरुजीनं आम्हाला सांगितलं कोणत्याच बोटात अंगठी घालायची नाही. फार वाईट आहे, लय घाण गुत्ते त्याच्यात. वाईट वाटू नका, पण कोणातरी या गोष्टी सांगितल्या पाहिजे. नीट लक्षात घ्या. समाजाला सांगत नाही म्हणून माहीत होत नाही. माझी मी विनंती आहे, कोणत्याही बोटात अंगठी घालू नका, आणि घालायचीच असेल तर डाव्या हातात घालू नका. नाही तर काढून पहा तुम्ही. हे बघा साहेब, या गोष्टी आहे ना, इथून पुढे समाजाला सांगणं गरजेचं आहे. त्याला माहित कसं होईल? तुमच्या इथे अजूनही बाहेर काही लोक शौचालयाला जाते का? काही एक बी नाही. चांगली गोष्ट आहे. कारण मी रोज उदाहरण सांगत असतो. आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी शौचालय वापरत होते. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. रायगड किल्ल्यावर जाऊन 400 वर्षापूर्वी मा जिजाऊ शौचालय वापरत होत्या. ते पण भोसलेच. आणि आज बी एखादा हलकट भोसले जर जात असेल ना, तर त्याला कापला पाहिजे, कापला पाहिजे, कापला पाहिजे. हा ना, नाही शपथ कापला पाहिजे तो लोक. त्याला ठेवूच नका तुम्ही. लाज वाटते. झाली इज्जत घालतोय ना आमची. नाव 400 वर्षाची पिढीची आमची इज्जत घालतोय. शौचालय का बांधायचं तुम्हाला सांगतो. एक तर ज्या वेळेस आपल्याला लघवीला संडासला बाहेर जायचं ना, ताबडतोब जायला पाहिजे. उशीर झाला ना तर रक्त खराब होतं, आरोग्य खराब होतं. उशीर करायचा नाही. तुम्ही म्हणाल तुला कोण सांगितलं भाऊ? तर तुम्हाला सांगतो, या जगात 84 कोटी जीव आहेत, वेगळे वेगळे. कावळा, उंदीर, हत्ती, वाघ, गाय, बैल, म्हैस, माशी, गोमाशी, पाल, सरड्या. कोणीतरी उशीर करतं का हो लघवीला संडासला? म्हणून त्यांना दवाखाना लागत नाही. कळलं की नाही कळलं? आम्हाला दवाखाना का लागतो? अशा कारणामुळे. म्हणून उशीर करायचं नाही. आता उशीर करायचं नाही, पण आमच्यामध्ये सोय पाहिजे ना. मग बकरी कुठे बी संडास करू शकते, आपण करू शकतो का? नाही. म्हणून घरात पाहिजे, ऑफिसात पाहिजे, बाजारात पाहिजे, एसटीत पाहिजे, रेल्वेत पाहिजे, विमानात पाहिजे. विमानात संडास आहे. विमानात आता कोणी म्हणून विमानात आहे तर कधी आमच्या अंगावर तर पडलं नाही. ते काय पागल लोक आहे का ते विमानातलं खाली पडायला? आपलं इथलं इथं खाली पडत आहे, तेच नाही पडू शकत. म्हणून ताबडतोब जायला पाहिजे. पाऊस आहे, गरोदर महिला आहे, रात्रीची वेळ आहे, घरी कोण नाही, अंधार आहे, अशा वेळेस उशीर होतो. आणि आपल्या घरात जर ती व्यवस्था असेल तर उशीर होत नाही. दुसरी एक गोष्ट महिला मंडळ नीट ध्यान घ्या. जरी तुमच्या घरी शौचालय असलं तरी आपण काय करतो, कधी कधी लेकराला बाहेर बसतो ना. मग मला सांगा,
मोठ्या माणसाचं काय, लहान लेकराचं काय? मोठ्या माणसाच्या याच्यात किडे राहते आणि लहान लेकराचे काय पेढे बनते का? म्हणजे लाज वाटायला पाहिजे त्या बाईला, ते लेकराला घेऊन बाहेर कसं बसायचं? तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. माशी असते ना, माशी, माशीला 6 पाय असते. नागझरीचे लोक नीट ऐका, तुम्ही आयुष्यात कधी ऐकलं नसेल, तुम्हाला माहित नसेल. माशीला 6 पाय असते आणि ती माशी एखाद्या माणसाने जरी उघड्यावर संडास केली आणि त्याच्यावर बसली, 6 पाय बुडते तिचे. आणि या दिवसात तर पाय थोडे जादच बुडते है ना. आणि ती माशी उठली ना, आली आणि आपल्या भाकरीवर बसली. खरं सांगा, आपण भाकर खातो का फेकून देतो? खातो ना. तुम्ही खाता, आम्ही खातो, बरोबर. एका पायाला 6,000 जंतू येते. विज्ञानाला विचारा डॉक्टर, एका पायाला 6,000. 6 पायाला किती झाले? 36,000 जंतू खातोय आम्ही. किती वाईट आहे, आम्हाला कळलं नाही ना. तुम्हाला एक सांगतो, आता तुमचा उद्याचे दिवस दसरा सण आहे ना, 2 दिवस काय करू नका. परवा एकादशी, या दिवशी बी नका. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक काम करा. तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये घरी गेल्यावर लक्षात घ्या, एक सुई घ्या. सुईद्वाराची सुई असते ना, शिवायची, आणि तिचं फक्त असं टोक बुडा तुमच्या संडासमध्ये, बरं का. टोक बुडायची सुई, सगळी सुई नाही बुडायची, फक्त टोक बुडायचं आणि ते भाकरी लावायचं आणि खा. कोणी खाईल? नाही खाणार ना, नका खाऊ. चांगली गोष्ट आहे, तुम्ही हुशार आहे. पण मला एक सांगा प्रांजळ मनाने, यात्रेचा दिवस आहे, आपण देवाच्या दरबारात आहे. 6 पायाला जादा लागला असेल का सुईच्या टोकान जादा लागला असेल? जादा खायचं का? पण उठून आलेलं ते याच्यासाठी शिक्षण नाही, अज्ञान आहे. यालाच अज्ञान म्हणायचं, म्हणूनच शिक्षण पाहिजे. बरं, इथे एक आणखीन एक गडबड झाली काका, ती तर तुम्हाला आयुष्यात कळायची नाही. सांगू, सुईच्या टोकानं लावलं ते तुमचं होतं, ते तुम्ही खात नाही. आता माशीने आणलं ते एकनाथ शिंदे गटाचं आहे का अजित दादाच्या गटाचं आहे काय माहिती कोणाचं आहे ते. कोणी कोणाचं खातं. तिथे भेदभाव नाही, तिथे भांडण नाही, तिथे वाद नाही, पक्ष नाही तिथे काही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की गावात कोणी बाहेर बसत असेल तर त्याच्या घरी जा, त्याच्या पाय पडा, त्याला विनंती करा, बाबा इतक्या दिवस खाल्लं, आता बस झालं. काय करणार. म्हणून गावातला एकही माणूस बाहेर गेला नाही पाहिजे. सत्य, बाहेरच्या मसाल्यामध्ये घोड्याची लीद घालून येते. दुधात भेसळ, तेलात भेसळ, मसाल्यात भेसळ, प्रत्येक गोष्टीत बाजारातून भेसळ आहे. म्हणून आपल्या गावातलं खायचं, आपल्या शेतातलं खायचं, ओळखीचं खायचं, माहितीचं खायचं. हे मी का सांगतो या गोष्टी सगळ्या, जर आपल्याला 100 वर्ष जगायचं असेल, आपला विषय अजून हाच चालू. ऊसाचा रस पितो का आपण बाजारात, त्याच्यात पण भेसळ आहे. तुम्ही म्हणून झालं ऊसाच्या रसात कसं काय भेसळ आहे. ऊसात नाही, पण ते बर्फात आहे. म्हणजे बर्फ कोण्या पाण्याचं आहे आपल्याला माहिती आहे का. इकडे लातूरला का कुठेतरी मागच्या वर्षी म्हणजे सत्य घटना आहे घडलेली. रात्री माणूस मेला दवाखान्यामध्ये, त्याला बर्फात ठेवलं,
सकाळी ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला पाठवून दिलं बर्फात तसाच. तो माणूस काढून घेतला आणि ॲम्ब्युलन्स वाल्यानं तो बर्फ रसवाला लिखला. प्यायचं तर प्या. झालंय ना. पण इतका हलकटपणा जर होत असेल तर भरोसा ठेवायचा कोणावर? म्हणून माझं म्हणणं आहे की आपल्या माहितीतलं खा. आपल्या पाहुण्याचं, आपल्या गावातलं, आपल्या शेजाऱ्याचं, इकडचं ज्या गोष्टी मिळतात त्या खा. तुम्हाला खायच्या बाबतीत सांगतो, माणसाला अमुकच गोष्ट खायला पाहिजे असं काही नाही. आमच्या शेजारच्या गावात एक म्हातारी आहे, ती फक्त बटाटे शेंगदाणे खाऊनच 80 वर्ष जगली. शेंगदाणे भाजून आणि बटाटे उकडून, दुसरं काहीच नाही. मीठ नाही, मिरची नाही, टमाटर काही नाही. आमच्या शेजारी एक रामभाऊ महाराज राऊत आहे, ते तिखट मीठ लसूण तेल कधीच खात नाही. भाजी हाय तशी शिजवायची, काहीच टाकायचं नाही, भाकरी सण खायची. असं काही नाही माणसाला अमुकच गोष्ट लागते असं काही नाही. मला 5-5, 6-6 पोळ्या लागत होत्या एका टायमाला आणि 3 टाइम खात होतो. 12 वर्ष झाले मी 1 टाइम जेवतो आणि 1च पोळी खातो. सवय लागली की लागली, काय होत नाही. म्हणून खाय प्यायची काळजी घ्यायची. पण एक माणूस करायला अडचण जाते म्हणून पंचायतनं जर केलं ह्या गोष्टी, पंचायतनं ध्यान दिलं तर सोपं जातं, लवकर होतं. पण आता पंचायतवाल्याजवळ पैसे पाहिजे. ग्रामसेवक साहेब होते इथे, कुठे गेले? तुमचं चालू डिमांड किती साहेब सांगता येईल का वार्षिक गावाचे? चालू हा थक नाही नाही थकबाकी नाही 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 नाही. कशी किती कुटुंब आहे? मग 12 लाख कशी होईल? एका घराला सरासरी 1,500 झालं. बरं बरं, चला 12 लाख रुपये आहे म्हणे. तो हा जो कर आहे, टॅक्स आहे, हा त्यांनी वसूल करायचा, घ्यायचा. वसूल करायचं म्हणल्यापेक्षा तुम्हीच द्यायचा आणि त्यांनी तुम्हाला त्या पद्धतीने सुविधा द्यायच्या. आम्ही काय केलं तेच केलं आमच्या इथं. आता त्यांच्या म्हणण्याने तुम्हाला 1200 रुपये टॅक्स आहे. किती? 1200. आमच्या इथे टॅक्स आहे एका घराला 5,000 रुपये आणि हा लावून 10 वर्ष झाली. मला ग्रामपंचायत सोडून 5 वर्ष झाले. मी जर आता सरपंच असतो तर 10,000 रुपये केला असता एका घराला. 10,000. आणि तुम्ही बी, मी कशाची शपथ खाऊन सांगतो, 100% टॅक्स भरत जा. आमचा सरपंच असन, आमचा ग्रामसेवक असन, यानं भरलं नाही त्यानं भरलं नाही ह्या भानगडीत जायचं नाही. टॅक्स भरायचाच. टॅक्स भरा आणि सरपंच ग्रामसेवकाकडून चांगल्या सुविधा घ्या. तुम्ही का चांगल्या सुविधा घेत नाही माहिती आहे का? तुम्ही पैसे भरत नाही नकटे. एक ध्यानात घ्या, तुम्ही पेट्रोल पंपावर गेले 100 रुपयाची नोट दिली, त्याला म्हणले 1 लिटर पेट्रोल टाक, तो म्हणला नाही टाकीत निघून जा. तुम्ही निघून जाईन का? तिथे काय निघून जायचे नाही? कारण तुम्ही नगदी 100 दिले, इथे दिलेच नाही. मागता काय? तुम्हाला एक पोटातली गोष्ट सांगू का? पंचायतवाले कसे लबाड राहते. तुम्हाला 1200 रुपये टॅक्स आहे या वर्षीचा. सुविधा तर काही दिलीच नाही, पण 1200 चुकले नाही. पुढच्या वर्षी 2400 होईल. कळलं की नाही ग? त्याच्यापेक्षा ज्या वर्षीची त्या वर्षी भरा आणि त्या वर्षी सुविधा घ्या. मला कोण्या गावाविषयी दुश्मनी नाही, पण ज्या गावात जातो ना त्या गावात बोललं का त्या लोकांना वाटतं आमच्या गावचं बोलतो. मी तुमच्या गावचं बोलत नाही. खरं सांगा, भारत स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षात तुमचं गाव पंचायतनं कधी झाडून घेतलं का? नाही घेतलं, घेऊच शकत नाही. त्याचं कारण त्याच्याकडे पैसेच नाही. तुमच्या एका घराला 25 रुपये टॅक्स लावलेला आहे पंचायतनं साफसफाईला वर्षाला. किती?
25 बरोबर आहे का? माझ्या इथे एका घराला 500 रुपये लावलेला आहे. 25 कुठं 500 कुठं, मला लावून 10 वर्ष झाले. म्हणून गाव रोज सकाळी 7 वाजेच्या आत माझं सगळं गाव झाडून चक्क राहतं, कचरा उचलून. सकाळी 7च्या आत, 7ला झाडायला नाही लागायचं. 7च्या आत झाडून कचरा उचलून मोकळं. काहून? पैसा आहे, पैसा पाहिजे. मी 5,000 रुपये घेतो. 800 घरे माझे 40 लाख रुपये जमा होते माझ्याकडे. 40 लाख. साहेब हे महत्वाचं आहे आमचं. आणि आमचा खर्च आहे 32 लाख. आमच्या पंचायतला नफा आहे 8 लाख. खर्च किती? 32 लाख. लोक 5-5 हजार देते, त्याचे होते 40 लाख. लोक काऊन देते 5,000? तुम्ही 1200 देत नाही, ते काऊन देते? ती काय लय संतांची अवलती आहे का? नाही, का देते? सुविधा तशा आहे. काय सुविधा आहे? तुमच्यापैकी कुणी आलं नाही आहे ना? एकदा या ग्रामसेवक साहेब, महिला मंडळला आणा, एखादी काढा ट्रिप. माणसं नाही आले ते चालेल, महिलाला आणा. कारण माणसा इतका हरामी प्राणी आता सध्या जगात दुसरा कोण नाही. मग यांना आणूच नका. महिला कसं, तिला काही पाहिलं ना, तिचा स्वभाव, तिला जळजळ होते, मला असं पाहिजे. मग त्याचा फायदा तुमच्या गावाला होईल ना, म्हणून महिला आणा. 5,000 आम्ही घेतो, पण सुविधा काय देतो? आम्ही 20 वर्षापूर्वी एक योजना काढली. काय योजना आहे? आणि आणखीन एक आमचा फरक काय आहे? आम्ही सालाच्या पहिल्या दिवशी पैसे घेतो. तुमच्याकडे वर्ष संपल्यावर पैसे घेते. आमच्याकडे संपल्यावर नाही, सुरुवातीला साल सुरू झालं की पैसे भरायचे पहिल्या दिवशी. जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन 1 एप्रिलला, नीट ध्यान करा, जी महिला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हाताने 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं माझ्या गावात. सरपंच करीत नाही, सरपंच बाजूला उभा राहतो. त्या बाईला साडी चोळी घ्यायची, झेंड्यापाशी न्यायचे, ताई तुमचा मान आहे. मी बाई का म्हणतो, महिला का म्हणतो? माझ्या इथले सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्याच नावावर, माणसाच्या नावावर नाही. त्याला इकता येत नाही, त्याला काय राहायचं तर राहाय, नाही तर बाहेर. हा ना, त्याच्यामुळं महिलाला मान मिळतो. पहिली पावती फाटली 15 ऑगस्ट, दुसरी फाटली 26 जानेवारी, तिसरी फाटली 1 मे, असे चाडावट लागते ना. त्याच्यामुळं महिला 5,000चं बंडल घेऊनच फिरत आहे. कुठे ग्रामसेवक, कुठे ग्रामसेवक? पहिली पावती फाटली पाहिजे ना. जे गुळानं मरत त्याला जर कशाला द्यायचं? माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं. किती? एका घराला वेगळं वेगळं 4 पद्धतीचं पाणी आहे. एक पाणी नाही, 4. एक धुणं भांड्यासाठी एक नळ आहे, 24 घंटे पाणी आहे त्याला. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट. हा, दुसरा नळ आहे ते जायकवाडी धरणातून पाणी नेले आम्ही. ते धुण्याला चालतं, प्यायला बी चालतं. ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे, 1 जार 20 लिटरचा एका घराला रोज एक. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो साधारण? 20 रुपये धरा. 20 धरा, 20. आपल्याला कुठे विकायचे? महिन्याला किती झाले? 600. वर्षाला किती झाले? 7,200. आणि मी घेतले किती? ध्यानात आलं? कळलं का नाही कळलं? काय जाणते? घरातले 2 नळ ते वेगळे. आणि 4था नळ आहे माझ्या इथे, जे अजून महाराष्ट्रात कुठं चालू नाही. आम्हाला चालू करून 10 वर्ष झाले. रोज सकाळी पहाटे 5 ते 8
संपूर्ण गावाला गरम पाणी येते नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, का शेगडीवर तापायचं नाही, का राखेला आणायचं नाही, लाकडं जाळायचे नाही, डोळे खराब करायचे नाही, नळ फिरेला गरम पाणी. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळम तू. करशील ते कर, तसाच मग. बरं आमच्या तिकडं साहेब माणसं एवढे हलकट आहे, तुम्हाला राग ना घेऊन देऊ, बाईनं नुसतं पाणी तापून नाही द्यायचं, जिथं आंघोळीची जागा आहे तिथं नेऊन द्यायचं. तिकडं कसं आहे? तसंच आहे. मला वाटलं आमच्या तिकडेच माणसं हलकट आहे की काय काय असं वाटलं मला. हो साहेब, मला अजून कळलं नाही तो माणूस बादलीत का नेत नसेल. बरं आंघोळीला जायचं कोणाला आहे? याला. खरं सांगा तुम्ही अंतःकरणातून बादलीत कोणाने यायला पाहिजे? मग का नेत नसेल? साला म्हणताना लक्ष्मी म्हणतो, पण वागणूक लक्ष्मीची देत पाप आहे. हो 16 घंटे काम करते महिला. सकाळी किती वाजता उठते महिला आणि रात्री किती वाजता झोपते? किती घंटे झाले? 16-17 घंटे झाले ना. हो कमाल ना. हो आश्चर्य. बरं माणूस किती घंटे काम करतो? करून 8 घंटे. नागझारीचे लोक हुशार आहे, चांगले आहे. मला एक सांगा साहेब, राग नका येऊन देऊ, तुम्हाला गणित येत असेल तर सांगा. ती ताई 16 घंटे काम करते, तुम्ही 8 घंटे करता. खरंय? रात्री पाय कोणाची दुखत असेल? साला हा हलकट म्हणतो माझे पाय दुखत आहे. आणखीन जर तुमच्या 8 तासात दुखत आहे तर तिचे 16 तासात किती दुखत असेल? कधी ते विचार करा. 4 प्रकारचं पाणी आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुगट. पंचायतची. आमची म्हणजे माझी नाही. माझ्या घरी काही नाही. मला शेती बाडी दुकान गाय वासरू गाडी घोडं माझ्याकडे काही नाही. मी बाबा ओम बसले. 5 एकर वावर होतं मला. बापदादाचं माझ्या वाट्याला आलं. 5 वेळेस निवडणूक लढलो. कल्याण. आता कपडाला लावायला माती नाही. नको बी. काय करायचं? गावचं चांगलं झालं, लोक खुश आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला माझ्या गावाला. संत गाडगे बाबा अभियानात माझे गाव राज्यात पहिलं आलं. राज्यात मला आत्ता लोक 5 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले. आत्ता 1 महिना झाला असेल, पंतप्रधान साहेब, आत्ताचे पंतप्रधान 1 मिनिट बोलले माझ्या गावात मन की बात मध्ये. बघितलं ना? एका खेडेगावाचं पंतप्रधान जर बोलतो, ते काय माझा पाहुणा आहे का ये म्हणून नाही बोलला, त्याला बोलावं लागलं. काम त्याच्या नागझरी बद्दलही बोलू शकतो एखाद्या दिवशी, जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर. मला एक कळत नाही, पाणी फाउंडेशनच्या टायमाला तुम्ही काम केलं ना, आता काय बिघडलं? त्यावेळेचा जो टेम्पो होता तो टिकत का नाही? 2 दिवस केलं संपलं. झालं का? सगळ्या समस्या सुटल्या का? नाही. समस्या ती येतच राहते पिढ्यानं पिढ्या. बरं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या गावचा प्रश्न कोणता आमदार आणि खासदार येऊन सोडायचं नाही. त्याच्या गावचं होत नाही, त्याच्या कोणतं तुमच्याकडून होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं, आपण करा सोडवणूक, तुमची सोडवणूक तुम्ही करा. आणि होऊ शकतं. आणि तुमच्या तर रक्तात आहे. हो, तुम्हाला काय सांगायची गरज आहे. काय केलं महाराजांनी? नाही का?
कल्पनेच्या पलीकडे जगात नाही असा इतिहास साहेब, जगात नाही हा ना असा राजा पुन्हा होणे नाही, कधीच नाही. तुम्ही काही करू शकता, तुम्हाला तर आम्ही शिकायच्या बी लायकीचे नाही, तुमच्या पायापाशी नखापाशी बसायच्या लायकीचे नाही, ऑलरेडी तुमच्याकडे आहे. खरं संपूर्ण गावाच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फ्री आहे, सगळ्या गावाला वायफाय फ्री आहे. आम्ही छोट्या छोट्या 10 मसनी घेतल्या, पापड करून देतो, शेवाय करून देतो, डाळी करून देतो, बटाटा चिप्स करून देतो, हळद पावडर करतो, मिरची पावडर करतो, गोड तेल करून देतो, उसाचा रस काढून देतो. म्हणजे लोकांचे पैसे बी वाचले पाहिजे, लोकांना गावातलं खायची सवय लागली पाहिजे. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा पण आम्हीच भरून देतो, पंचायत मशीन आमचं. गाड्या चार्जिंग बी करून देतो, तुमची गाडी चार्जिंग आमचं, वीज बिल आमचं, पंचायतचं. लोकांना सवय लागली पाहिजे चार्जिंग गाडी घ्यायची. 5,000 एवढं सगळं. 1.5 लाख नारळ निघाले म्हणलं, पोरांनी फोडून खाल्ले. गावातले वयस्कर ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, पोरं सांभाळत नाही, असे 40 म्हातारे 7 वर्ष झाले ग्रामपंचायत सांभाळते आमची. खाणं पिणं कपडा रोज 7 वर्षापासून गावातले म्हातारे. गावातले म्हातारे आपण नाही सांभाळायचं, कोण सांभाळायचं? तुमच्या गावचा एखादा माणूस जर दुसऱ्या गावात जाऊन भीक मागत असेल तर लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला. मग त्यानं काय करायचं? पंचायतने सांभाळायला पाहिजे. आता मी रोज सांगतो पंचायतवाल्याची काय डोकी खराब. ते काय म्हणते म्हाताऱ्याला कसं सांभाळा, म्हाताऱ्याला येड्याने करतो, म्हातारं तर नको खात, म्हातारं कुठं खोकत, म्हातारं कुठं थुकत. मला शिकिते. हो बाबा, म्हातारं असंच करतो, मला मान्य आहे. म्हातारं झालं तसं करतेच असते, त्यात काय. एवढा जर तुला म्हाताऱ्याचा राग येतो भाडवे, निवडणुकीच्या दिवशी म्हाताऱ्याला उचलून फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटावर आणतो, तेव्हा म्हाताऱ्याने खोकत. प्रत्येक गावात म्हाताऱ्याला सांभाळलं पाहिजे, पंचायत मध्ये सांभाळलंच पाहिजे. पंचायत मध्ये करा किंवा तुम्ही मंदिराच्या संस्थांमध्ये करा, पण मंदिर हे टिकाऊ नाही, पंचायत ही टिकाऊ आहे. की 40-25 लोक जे असते ना आपल्या गावातले म्हातारे, अहो एकत्र जेवले, गोडी गप्पा छप्पा झाल्या, त्यांचं आयुष्य वाढतं ना. खरं तर माझी तर कल्पना आहे, सगळं गाव एका ठिकाणी जेवलं पाहिजे संध्याकाळी. खर्च तेवढाच येतो. शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे आमच्याकडे पंचायतचा मोठा. 10,000 रुपये बिल झालं तर आम्ही 7,000 घेतो, 3,000 सबसिडी देतो शेतकऱ्याला. नांगरायचं तुमच्याकडे 1 एकर नांगरायला किती पैसे लागते? 2800. तर आम्ही 2,000 रुपये नांगरतो. 5 एकर नांगरायला पैसे किती वाचले? 4,000. आम्ही घाट्यात नाही गेलो, त्याचा फायदा झाला. मग असा फायदा झाल्यावर 5,000 रुपये 6,000 रुपये टॅक्स भरायचं का नाही? भरीन माणूस, हा भरीनच. व्यायामशाळा फुकट आहे, महिलाची व्यायामशाळा वेगळी, पुरुषाची व्यायामशाळा वेगळी. 4 नळ असून माझ्या गावात तुम्हाला 1 थेंब पाणी दिसायचं नाही कुठे बाहेर. तुम्ही मध्ये गेले दरवाजे बंद होते. आमच्या ग्रामपंचायतच्या संडास बाथरूम मध्ये जर तुम्ही घुसले, लाईट लागतो, फॅन लागतो, बटन दाबायचं नाही. तुम्ही कारभार उरकून बाहेर आले ती बंद होऊन जाते. माणूस कसा आहे अंधी, विसरतो ना. फॅन चालू ठेवीन, लाईट चालू ठेवीन. आम्ही सेन्सरवर गेलो. माझ्या इथे नळ पण तशीच आहे. खाली हात घातला, पाणी आलं, हात काढला, नळ बंद झाला. एका खेडेगावात हे होऊ शकतं. काय अडचण आहे त्याला? म्हणून पंचायतनं पैसे घ्या, पण हे लोक तसे ऐकत नाही.
सर म्हातारा माणूस जर एखाद्या ग्रामपंचायत मध्ये आलं ना काही कागद न्यायला, म्हातारीले खोडीत राहते. सरपंच कुठे गेला, मेला का, ग्रामसेवक कुठे, मला उशीर झाला, मला भूक लागली, अशी किरकिर करते म्हातारे लोक. मग मी काय केलं, म्हातारीले किरकिर करते, काय करायचं झालं, मी 3 मशनी आणले ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या. बाबा आले का त्या खुर्चीवर बसायचे त्याला आणि त्याचे दोन्ही पाय त्या मशनीत घालून द्यायचे, बाबाचे बटन दाबून द्यायचे. त्या मशनी बाबाच्या पायाची मसाज करते, पाय दाबते. बाबा उठतच नाही. चटिंग ग्रामसेवक आपला जे काही काम असेल त्याला तर पाय दाबून घेतच नाही. हा ना. तुम्हाला एक सांगू का, रागना काय म्हणतो, सरपंच होणं सोपं आहे. नीट आहे का, सरपंच होणं सोपं आहे, पण हे गावातले 3000 रानडुकरं सांभाळणं लय अवघड आहे. हे कोणाचा खेळ नाही हा. हे ज्याला जमन त्यालाच जमन, हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. मी कायम सांगत असतो, याला ओरिजिनल छत्रपती लागतो, हे कोणाचंही काम नाही. करा, प्रत्येक गाव चांगलं व्हावं, गाव सुखी व्हावं, सगळ्याला सुविधा मिळा. जगात कुठे हरण नाही वाजित हो. तुमच्या बँकॉकला हरण वाजित आहे का? अजिबात नाही. आणि आमच्या इथे काऊन वाजले वाजणाऱ्याला माहित नाही. म्हणजे किती पागल लोक आहे आपण. काय कुठंच हरण वाजित नाही हो जगात. ते प्रदूषण आहे ते. या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. लोक तसे ऐकत नाही. मी काय केलं तुम्हाला सांगतो. मी जेवढं वरून काळा आहे त्याचे 10 पट आतून काळा आहे. लय कपटी मी तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो. मी लोक नीट कशी केली मला सांगतो. कचरा आहे, कचरा गावातला 2 बकेट दिल्या दर घरी. ट्रॅक्टर आमचा, माणसं आमची. त्या बाईला सांगितलं कचरा तुझ्या घरी ठेवी, आमचे माणसं जाते घेऊन येते. कळलं की नाही कळलं? गावात घाण होईल का? होऊच शकत नाही. तिला म्हणलं प्लास्टिक बाजूला दे, ती काय ऐकत नाही, एकत्र करते. प्लास्टिक लय वाईट आहे, 1400 वर्ष छडत नाही ते, चांगले बाबत जावला दे. तिला गण सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, वेगळं दे, नाही ऐकत. मग आम्ही 2 वर्ष झाले काय केलं, पिशवी दिली एक तिला, बकेट बरोबर एक पिशवी बी दिली. बाई प्लास्टिक ह्या पिशवीत ठेवायचं आहे, तरी ऐकत नाही. मग आता काय केलं आम्ही 2 वर्षांनी, जी बाई प्लास्टिक पिशवीत ठेवीन तिच्याकडून 15 रुपये किलोनी विकत येते. एक तुकडा फेकीत नाही. अहो महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. हा 15 रुपये किलो आहे ना. आधी केसट होती तर प्लास्टिक ठेवायला काय हरकत येते ना काय. आणि एक तुम्ही मला एक सांगा, का देऊ नये तिला पैसे प्लास्टिकचे? तीच बाई काल ठेवत नव्हती, आज कशी ठेवती? हा मग ज्याच्यासाठी जे लागत आहे ते वापरा ना. तुम्ही एक आपले जवळचे लोक आहे म्हणून तुम्हाला पोटातली गोष्ट सांगतो. हे जे 15 रुपये किलोनं मी पैसे दिले, हे पैसे कोणाचे? मग ते जे मग त्याच्या हाताने ते मरते, त्याच्या हाताने ते प्लास्टिक गोळा करते. आपल्या बापाचं बिघडलं काय? कळलं का नाही? आता आहे ना, असं करून ना लोक नीट केले. आमच्या इथे लग्नाच्या नोंदी करीत नाही महिला. ते बसल्या ना, त्याच्या लग्नाच्या नोंदी नाही. मी काय केलं, एक बाई आली म्हणजे दादा माझ्या पोराच्या जन्माची नोंद करा. तिच्या म्हणलं तो पोराची जन्माची नोंद करतो, पण तो लग्न सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग हे कोणाच आहे? तिला इतका राग आला. तिनं मला एवढ्या शिव्या दिल्या, मेल्या, तुला लाज वाटते का? काय बोलतो तू? सरपंच व्हायच्या लायकीचा आहे का? अशी ती बोलली. साहजिक आहे.
पण सगळ्या गावाला माहीत झालं. लग्नाचे सर्टिफिकेट नसले तर पोराची नोंद करीत. आता हळद लावूनच येते आमच्या लग्नाची नोंद. आणि लग्नाची नोंद करायला टीसी जोडा लागते शाळातली. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचे लग्न माझ्या गावात होतच नाही. आता असा गुत्ता आहे. माणूस मेल्याची नोंद करीत नाही गावात, अजून मृत्यूची नोंद करीत नाही. 1 वर्षाने येतो माझ्या बापाच दाखला द्या मेल्याचा. आता कुठून द्या, नोंदच नाही. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार असतो लिहायचा. किती, बरोबर आहे का? 21 दिवसाचा. तेच तुम्ही 22व्या दिवशी गेले तर याला लिहिता येत नाही. हे लोकाला माहित नाही, हे बी सांगत नाही. मग होतं काय, तुम्ही कधीतरी जाता 3 महिन्यानं कागद द्या. कुठून देते, देता येईल का? मग काय करायला लागत माहिती? त्यासाठी तुम्हाला तहसीलदार जावं लागतं, कोर्टात जावं लागतं. 1000-2000 खर्च येतो. तिकून ऑर्डर आणायला लागते. ती ऑर्डर पंचायतमध्ये द्यायची, मग हे देते. मग तुमच्या डोक्यात काय बसतं, मग कोर्टातून आणलं तेव्हा सरपंचाने दिलं. म्हणजे गावात वातावरण दूषित होत. कळलं का नाही? आम्ही तसं नाही केलं. आम्ही काय केलं माहितीये का? जर कोणाचं म्हातारी मेली आणि त्यांना येऊन जर अर्ज दिला तर त्याच्या अंत्यविधीला मौतीचा खर्च म्हणून आम्ही नगदी 3000 रुपये देतो. लोक म्हातारा घरी ठेवते, पहिले अर्ज घेऊन येते. आपला मुद्दा काय, कामाची आहे. काम कसं करून घ्यायचं. आणि ते 3000 रुपये. आणि आता माझ्या इथे गौऱ्यात चालते, तुमच्या साताऱ्याला गौऱ्यात चालते ना, तुमच्यापासून शिकलो आम्ही. गौऱ्यात जाळलेलं चांगलं आहे, लाकूड कमी होतं. इथं पाहिलं मग इथे लगेच चालू केलं मी. गौऱ्यातले शांत जळत, इकडं पडत नाही, भांडणं वाद काही होत नाही. तुम्हाला भरोसा नसेल तर तुम्ही मरून पहा. गौऱ्यातले अशा अनेक गोष्टी केल्या मी. ठीक आहे, कपटपणा केला, पण गावच्या कामात आलं ना. संडास बांधताना 30 वर्षापूर्वी काय केलं होतं मी माहिती आहे? जर एखादं म्हातारं असं डबडे घेऊन चाललं तर मी असे 8 वर्षाचे 10 वर्षाची पोरायची टीम होती माझी. त्यानं जायचं, त्या म्हाताऱ्या पाठीमागून पळायचं, म्हाताऱ्याचं डबडं सांडून द्यायचं, माझ्याकडे यायचे 10 रुपये घ्यायचे. 30 वर्षापूर्वी 30. आणि म्हाताऱ्याच्या समोर जायचं नाही, पाठीमागून जायचं. ते तिकडे चाललं, पळत पळत गेला, डबड्याला हात आणला. आता म्हातारे असं चालतं, पोरग हाती लागतं की त्याचे. गेलं, आलं माझ्याकडे 10 रुपये. मी 400-500 रुपये खर्च केले होते साहेब. गाव असं घाबरलं होतं ना. एखादी बाई जर संडासला चालली आणि तिचं पोरग दिसलं, तिचं बी ते डबडा असं धरायचे. करायला पाहिजे, करायला लागतं. बरं, काही म्हाताऱ्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. काय झालं, त्याचं डबडं सांडलं ना, त्याला पुढं जाता येईना ना. जाईन कसं जा, हत्यार संघ नाही ते जाईन कसं. बरं, त्याला माग हवी येते ना, कारण म्हातारा माणसाचं लय अवघड आणीबाणी लागली होती, त्याला वापस बी येता येत नव्हता. काय करायचं? असं लोकांना धास्ती. मी काय म्हणलं, असे काम करावं लागते आणि सरपंचाने केले पाहिजे, केले पाहिजे. मी 3च महिन्यात माझं गाव हवालदारी मुक्त केलं होतं. तेव्हा खूप उशीर झाला मला. सकाळी माझ्या गावात 8 वाजता दसऱ्याचा कार्यक्रम, 1 वाजला. आणखीन एक गोष्ट, हे ग्रामसेवक बाबाला जीव लाई जा. गावात आल्यावर यांच्या पोटात 33 कोटी देव आहे. यांचा बिगर गाव सुधरू शकत नाही.
म्हणून गावात ग्रामसेवक आला का, भाऊ चहा पिता का, तुमची आई बरी आहे का, बायको बरी आहे का, पोराला किती मार्क पडले, त्याला विचारा. ग्रामसेवक गावात आला की लोक भा वा भा वा अशी पिसाळायची तर त्याचं कसं जीव लागे ना. मग ते काय करतं, काढतं फोन, कोण बीडीओ साहेब का, आलो आलो ये तुम्ही जर सोयीनं बोलतच नाही त्याच्या संग तर ते इथं बसन कसं ते तुम्ही सांगा ना. म्हणून ग्रामसेवकासमोर गोड बोला. 400च्या वर योजना आहे सरकारच्या आणि यांना सगळं माहित आहे आणि कशा राबवायच्या ते पण माहित आहे. सरकारनं तुमच्यासाठी काढले पण हे मध्ये आहे, यांच्याशिवाय ते होणार नाही. म्हणून गोड बोलायचं. आपल्याकडे एक प्रथा आहे, गाईचं गोमतर पाहिजे तर पाठवून हात फिरायचा है ना. ती काळजी घेतली पाहिजे ना, त्यात काय विशेष काय. बर ग्रामसेवक काय फॉरेन थोडी आला, तो आपल्यातलाच आहे. त्याच्याशी काय चांगलं बोला, चांगलं राहा, करा. रोज गाव साफसफाई ठेवा, चांगलं पाणी प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. राम वनवासात गेला होता 14 वर्षे, खाल्लं काय, म्हणजे फळं खाऊन आपण जगू शकतो. पण आपण झाडे ठेवले ना. अच्छा, वट सावित्री पौर्णिमेला एकदा वड लावायला लावली होती महिलाला मी. साहेब वड लावणं काही सोपी गोष्ट नाही. ही कशाच झाड आहे, पिपळाचं. हे पिपळ वड एखादच लावते कोणीतरी, सोपं नाही. त्या सावित्रीनं, नीट ऐका, सावित्रीच्या नवऱ्याला कोरोना झाला होता, सत्यवानला कोरोना, ते आलं तर मरायला. मग तिनं वडीत आणला वडा खाली, त्याला ऑक्सिजन मिळाला. वडले ऑक्सिजन देतो, ते जगला. कळलं का नाही कळलं. तेव्हापासून या वडाला पुजी द्या. आता वडाला कहून ते त्याला ऑक्सिजन म्हणून पोचायचा आहे, त्याच्यात धार्मिक विषय काही नाही. कळलं की नाही कळलं. मग मी एकदा वट सावित्री पौर्णिमेला रोपं आणली, 70-80 रोपं. माहिती लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला असा. इथं बोललं का सगळ्या गावात ऐकू जातं. 18 लाऊडस्पीकर आहे, 18. माहिती कोपऱ्याला बेसिन आहे, रस्त्याला हात धुवायला, गुळणा करायला, गल्ली. जनरली कोणी काय लिहिलं, इथं थुकू नका. आमच्या इथं तसं नाही. ते बेसिन लावलं आणि त्याच्यावर लिहिलं इथं थुका. इथं थुकू नका मला मान्य नाही. इथं लघवी करू नका, कुठं करा. इथं गाडी लावू नका, लावा कुठं. तुम्ही लिहिलं ना इथं लघवी करू नका, ते इकडे तिकडे पाहत नाही का, आमच्या लिहिलेल्यावरच लग करता. म्हणून समाजाला हे शिकू नका. मग मी काय केलं, तो रोपं आणले आणि दौंडी दिली शिपायाला लिहून. ही सत्य घटना आहे साहेब. काय दौंडी दिली, त्याला 1च मिनिटात एवढं उदाहरण सांगतो ना, आठवतो. महिला मंडळ, उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, तेव्हा दौंडीत सांगितलं उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतनं वडाची रोपं आणली. ज्या महिलेला पाहिजे असेल तिनं वडाची रोपं घेऊन जा, आपलं वड लावा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं. काय सांगितलं, वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, 5 मिनिटात वड गेले. आता इथे बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती, तुमच्या डोक्यात एक हे असेल की वडाला लई जागा लागत, लावायची कुठं. वडाला जागा लागत नाही, वड कुंडीत लावायचा. कशात, आणि दर्जात ठेवायचं. कुठं जागा लागत, ते ऑक्सिजन देते ना 24 घंटे. तुळस 24 घंटे ऑक्सिजन देते म्हणून दर्जा दे.
वड जर कुंडीत लावला आणि दर्जात ठेवला तर त्याच्यात सगळ्यात मोठा एक फायदा लई आहे. सांगू महिला मंडळ सांगू का? हा हो ताई सांगू ना. कुंडीत जर वड लावला आणि आपला जर वटावर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर ते वड्या फोड्याला लावला तर त्याला लय पार रुपये फुटत आहे. आपला वड आपल्या डोळ्यापुढे ठेवायचा. अशा अनेक गोष्टी. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, गमतीचा विषय सोडा. 6 गोष्टी करा. 1 पाणी चांगलं प्या, लोकांनी चांगलं प्या, म्हणजे पंचायतना चांगलं द्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. माझ्या स्मशानभूमीत 100 क्विंटल जांभळं निघते दरवर्षी. आणि तुम्ही टॅक्स भरा, वाद करू नका, भांडणं करू नका. सरपंच आपलाच असतो, ग्रामसेवक आपलाच असतो, सदस्य आपणच निवडून देता. एका ठिकाणी बसा, वाद भांडणं केलं. आणि जो चांगलं काम करीत असेल त्याला बार बार तिथे बसवा. चांगलं काम नसेल करीत, त्याला रिकंपन नसेल, त्याला दुसरे धंदे असेल तर हाकलून लावा. कोणी असो. गावासाठी आपलं गाव आहे, आपली मातृभूमी आहे. हे गाव चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक गाव चांगलं झालं पाहिजे. मग आपलं राज्य चांगलं झालं पाहिजे. तेव्हा या जुन्या आपल्या संतांचे महापुरुषाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला महासत्ता करायचं असेल तर पंचायत समृद्ध झाली पाहिजे आणि प्रत्येक पंचायत चांगली झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही आयुष्यभर गावोगाव जाऊ, लोकाला बोलू, लोकांचे पाय पडू, लोकाला विनंती करू, बाबा हो चांगलं राहा, चांगलं करा, चांगलं जगा, चांगलं खा. तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, खूप उशीर झाला तरी तुम्ही बसले. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सध्या आभार मानतील. या ठिकाणी नागझरी गावामध्ये नागझरी ग्रामविकास संस्थेच्या वतीने हा पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी इथं व्याख्यानातून आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आणि ते तुम्ही शांतचित्तानं ऐकून घेतलं सर्वांनी, वेळ झाला तरी पुन्हा एकदा भास्करराव पेरे पाटलांचा सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.